संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। देहतादात्म्य सोडण्यास अत्यंत कठीण असल्यामुळे म्हणून या नर देहास भवाब्दी सागर असे म्हटलेले आहे। या मनुष्यरूपी देहात भगवत भजनरूपी टिपरीचा खेळ मांडलेला असून कानात बोटे घातली असताना आतल्या आत जो आवाज ऐकू येतो तो रात्रंदिवस सतत चालू असल्यामुळे त्यांना अनुहात ध्वनी असे म्हणतात। त्या अनुहात ध्वनीच्या ठिकाणी सोहम अशी भावना करून भगवत भक्त भगवंताचे ध्यान करीत तिच्या तालछंदामध्ये टिपरीवर टिपरी वाजवितात। टिपरीच्या आवाजाच्या गर्दीत गोपाळ भगवन नामाच्या उच्चारात नाचू लागले असता त्यांच्या पायातील घुंगराचा गुळूगुळू असा आवाज निघतो। त्या तालछंदाच्या आनंदात टिपरीचा नाद वाजतो। त्या भजनानंदात त्यांचा अहम असा देहाभिमान जाऊन त्याने सोहम असा नाद धरला, त्यालाच टिपरी खेळणे साधते म्हणतात। 3.5 हातांच्या शरीरात वर सांगितल्याप्रमाणे तालात टिपरी हातात धरा, या पारमार्थिक टिपरीची खून जाणणारा विरळा अशा एकमेकांच्या टिपरीच्या आवाजाने चिदाकाशात ध्वनी घुमून राहिला आहे। टिपरीचा योग्य नाद जाणणाऱ्यात या टिपरीच्या खेळाची घाई झाली आहे। भगवत भक्त आनंदी असून माझे पिता व रखुमा देवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना या टिपरीच्या खेळात घेऊन आनंदाने खेळ खेळत असतात असे माऊली सांगतात। खेळताना धुळीत माखलेले मोठे पोट असलेले व सुंदर डोळे असलेला तो बाळकृष्ण अंगणात खेळताना पाहून यशोदा त्याला मायेने क्षेम देण्यासाठी आलिंगन देत आहे। त्याचे वर्णन वाचेने कैसे करावे। आवडीचे परब्रह्म गोकुळात गवळ्यांसोबत आनंदाने खेळताना दिसत आहे। थुईथुई चालत भूमीवर पाय टाकत आत बाहेर करणाऱ्या कृष्णाला ती यशोदा खाली उतरू देत नाही, कायम कडेवर घेऊन असते व तोही तिला स्तनपानाची मागणी करत आहे। त्याच्या मुखाला लागलेले 2-4 मातीचे कण पाहून त्या भुंग्यांना, योग्यांना व चंद्राला त्यांचे माहेर वाटत आहे। त्या गवळणी त्याचे मुखचुंबन घेऊन प्रेमाने मस्त होत आहेत। विश्वाचे बिंब प्रतिबिंब असलेल्या त्या कानाला त्या गवळणी आलिंगन देऊन स्तनपान देत आहेत व तो दूर गेला दिसला नाहीतर कासावीस होत आहेत। त्यांना तो कृष्णच दिसला नाही तर यशोदा कोठून दिसणार। त्याचा ठाव वेदशास्त्र श्रुती पुराणे यांना घेता आला नाही। यज्ञ तप व दान करून तो प्राप्त झाला नाही, पण अशा त्या कानाला त्या गवळणी बोटाला धरून खेळवतात। त्याचा विस्मय मनाला होतो। त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे। कोटी कल्प तप करून तो ब्रह्मादिकांना अकळ राहिला। तो त्या गवळणीच्या मांडीवर खेळतो हे त्याचे भाग्य की संतांचे दैव हे कळत नाही। अशा त्या दीपाच्या दीप्तीचे वर्णन वाचेने कसे करता येईल। सावळा तेजपुंज व अमृताहून ही गोड असणारा त्याला कोण घेणार नाही। त्याची सर्वच पूजा करतात व त्या प्रीतीच्या मोहरामुळे त्या गवळणांना दुसरे काही जाणीत नाहीत। सूर्य जसा आपले एक स्वरूप न सोडता गावोगावीचा होऊन जातो तसा गोकुळातील कृष्ण आपले कृष्णपण न सोडता सगळ्यांचा होतो। परब्रह्म कृष्णाला आनंदाची मूर्तीच म्हणता येईल। अशा लीला भोगणाऱ्या गवळणी ही मदनाची लीला आहे असे मानतात। परमात्मा आम्हाला कळला असे म्हणणारे काहीच जाणत नाहीत, परंतु त्याला अनुसरून वागले की तो आपलासा होतो। असा तो माझे पिता व रखुमाईचा पती श्री विठ्ठल तो सगळ्यांचे चांगले करेल व त्यांनी मला पावावे असे निवृत्तीदास माऊली सांगतात। गोकुळात ते कृष्ण कमळ उगवले त्यामुळे श्रीधराचे ध्यान लागले। यमुना तीरी ती सावळी मूर्ती पाहिली, तिने चिदाकाश भरून टाकले, ती माझी प्रेमातूनच झाली। माझ्या आवडीची आवड खांद्यावर घोंगडी व बुंती घेऊन कल्पवृक्षाखाली 3 ठिकाणी वाकडे उभे आहे। तो मायेमुळे दिडका झाला नसून तो स्वतःच तसा उभा आहे। अंगठ्यावर अंगठ्या ठेवून त्या पायी त्याने मूळ पीठ स्थापिले आहे। त्याच्या बोटाप्रमाणे नभाने निळाई पांघरली आहे। एक पाय दुसऱ्यावर ठेवला की एका पायाने विश्व व्यापले असा तो तेजपुंज केशर रूपात उभा आहे। त्याच्या चरणकमलांचा पावलांचा कुमकुम रंग सर्वत्र व्यापला आहे। त्या चरणकमलावर श्री ती लक्ष्मी स्थिरावली म्हणून तिची त्यांच्याबरोबर ऐक्यता झाली। त्याच्या चरणावर ध्वज वज्रादी व रेखा या शुभ खुणा आहेत। त्याची नख सरळ आहेत व त्याच्या चरणावर अमृत आहे। त्याच्या सुनीळ वर्णासमोर आकाश फिके आहे। पोटऱ्या व मांड्यांच्या प्रकाशदीप्ती पसरल्या आहेत। रत्नजडित मेखळेसह मध्ये खोचलेला सोनसळा नेसला आहे व त्यामुळे तो शोभून दिसत आहे। तो जणू दुसरा कमळात जन्मलेला ब्रह्मदेवच दिसतो।
त्याच्या रोमावरील सुंदर काळा केश संभार आहे व त्याने आपले डोक्याचे केस 3 बाजूनी मागे वळवले आहेत. त्याच्या उन्नत छातीवर भृगूच्या पावलांचे ठसे आहेत व ते सावळे वक्षस्थळ शोभून दिसत आहे. भक्तांसाठी तो गोकुळाला आला. त्याला गवळणी लाडाकोडाने रक्ष करता वाल्ला दुल्ला म्हणतात. ते सुखरूप परमात्म तत्व आवडीने कृष्ण रूप घेऊन आले. त्याला गवळणी लढीवाळपणे खेळवतात. गोजिरा कान्हा म्हणून त्याला संबोधतात. त्या रंगनाथाच्या पावलात रंगून जातात. असे दृष्टीला त्यापेक्षा जास्त सुख नाही असे त्याचे वर्णन वाचा कशी करेल. आठुळे लोळियासारखी कर्णभूषणे कानात घातले आहेत. ते त्यांच्या अंतरीचे सुख प्रगट करून दाखवतात. कपाळावर गंधरेखा झळकते व माथ्यावर रत्नजळित पिंपळ पान डोक्यावर शोभते. कमरपट्ट्यामुळे कमरेला शोभा आली आहे. तसाच करगोटाही शोभतो. नाभी कमळात ब्रह्मतेज आहे. अशा कृष्ण रूपाचे निंबलोंड उतरवावे अशी आस मनाला लागली आहे. पायातील घागुऱ्या व नुपुरांचे आवाज श्रुतीसारखे आहेत. अंधू वाकीसारखे दागिने त्याने घातले आहेत. वाकडे पाय टाकत चालत आहे व त्या मुनिजांचे सुख सोहळे तो पुरवित आहे. अशा लीला करून तो आपणाशीच खेळताना पाहून त्या गोपींचे डोळे भरून आले आहेत. अशा त्या कृष्ण रूपाला गवळणी डोळे भरून पाहतात. माझे पिता व रखुमाईचे पती यांच्याशी त्या मिळून गेल्या आहेत असे माऊली सांगतात. योगी व मुनिजन यांच्या ध्यानातील सुख गोकुळवासियांना घरात पडल्या पडल्या ते सुख मिळाले. ते गोकुळीच्या गवळ्यांनाच नाही तर गोपी गाई व गोधनासकट सगळ्यांना मिळाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी ते सुख सर्वांना दिले असे माऊली सांगतात. कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या गायी मुग्ध झाल्या. त्यांना परत चाऱ्याकडे वळा. त्या गायी कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या. नंतर कळंब वृक्षाच्या खाली असणाऱ्या गायींना सवंगडी हाकारत होते. हरिनामाच्या गायी हाकल्याने त्या सवंगड्यांना 17वी जीवनकळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात. गायी वनामध्ये नेत असताना कृष्णासवे पेंद्या चालला तेव्हा पेंद्या म्हणाला, हे कान्हा, यांना तू यमुनीच्या तीरावर पाणी प्यायला ने. तेव्हा कृष्णाने पावा वाजवायला सुरुवात केली व त्या गायी चारा खायला विसरल्या व तल्लीन झाल्या. मी त्या सर्व सवंगड्यांपैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यंत नेण्याचे काम करतो असे माऊली सांगतात. गोवर्धन पर्वत आम्ही डोक्याचा व हाताचा आधार देत उचलला असे त्या भगवंताचे सामर्थ्य लक्षात न घेता ते बोलू लागले. आम्ही सर्वांनी तो उचलला असे म्हटले तर काय झाले. या गडबडीत काहीचे दंड मोडले, मनगट लचकले. हे पाहून काही जण उठलेच नाहीत. तरी तो पर्वत देवाने एका करंगळीवर उचलला हे कोणाच्या लक्षातच आले नाही. काळच आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून सर्वांचे रक्षण झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी आमचे रक्षण केले असे माऊली सांगतात. कल्पवृक्ष तळी तेजपुंज सुनीळ कृष्ण रूप कसे बसले आहे ते पहा. हे जीवरूप सखे, त्यांनी वाजवलेल्या वेणूतून वेदध्वनीचे नाद उमटतात असे मला वाटते. यमुना तीरी ते गोपाळ आनंदाने ती गोधने राखत आहेत. इंद्रिय रूप गायींना कर्माची काठी लावून तो पंचकाच्या ठिकाणी त्यांचा मेळ करतो. बाहेर उभी करून इकडे तिकडे तो कृष्ण जीवरूप गायींना कृतकोपाने कर्मकाठीने मारत असून त्यांच्या पूर्व कर्माची निवृत्ती करीत आहे. तसे व्हायला त्यांचे काय पूर्वजन्मीचे तप पुरणार आहे. स्वर्गीचे अमर गोपवेश घेऊन त्याचे उष्टे खायला मिळावे म्हणून तिकडे गोकुळात आले आहेत, परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही. मुनिजनांनी केलेले स्तवनाने तो संतोष पावत नाही. उलट सवंगड्यांनी त्याच्याशी केलेली हमरीतुमरीमुळे तो आनंदात राहतो. ब्रह्मादिकांचे बोलांच्या अक्षरात प्रेम आहे असे तो जाणत नाही. असे ज्याचे वर्णन करायला साही शास्त्र धजावत नाहीत तो गोवळ्या वेशातील कृष्ण, त्याचे नवल मी काय सांगू. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे सेवा केल्याशिवाय इतर साधनांनी जाणता येत नाही असे माऊली सांगतात. यमुनेच्या तीरी बसल्या बसल्या इतर गोपाळांना गायी वळायला सांगतो. तुझी सावळी सुंदर मूर्ती व तू काढलेला मधुर ध्वनी यामुळे माझे चित्त सुखरूप झाले असून ते क्षणभर दुसरीकडे जात नाही. हे आनंद झालेल्या मना,
त्या सुख निदानाला तू पहा व हे निजात्म धन कधीच सोडू नकोस. कल्पनारूपी मन व परमात्म स्वरूप यांची एक होण्याची संधी साधून घे. त्या परमात्म्याची शक्ती दुर्लभ आहे. ते चैतन्य गोपवेश धारण करून आले आहे. त्याचे वर्णन चारही वाणींना त्याचे वर्णन करता येत नाही अशी त्याची शक्ती आहे. असा हा निज सुखाची वेल असलेला मी तू पण नसलेला असा त्या रखुमाईचा पती असा त्याची खूण निवृत्तीरायांनी सर्वांना दाखवली. ते निज चैतन्य तुम्ही सर्वांनी पहा असे माऊली सांगतात. श्रीकृष्णावर असलेले प्रेम हे सरोवर व मदनाची गुहा आहे असे त्या गोपींना वाटून त्या त्याच्या जलक्रीडा करत आहेत. त्यावेळी कृष्ण प्रेमाचे लख्ख टिपूर चांदणे पडले आहे व अंगाला प्रेमाचे चंदनी उठणे लावले आहे. अशा थाटात तुळशी वृंदावनात असलेल्या कृष्णासोबत त्या गोपिका क्रीडा करतात. तो कृष्ण व गोपींचा खेळ परमहंस स्थितीत पोहोचलेल्या निवृत्तीदास माऊलींनी सांगितला आहे. गोळेपणाचा वेश घेऊन तो कृष्ण यशोदेचे मन रिजवित आहे. त्या सुखाने तिला ब्रह्मांड थोकटे वाटते आहे व त्यात तो तिला दूध पिण्यास मागत आहे. अशा पद्धतीच्या प्रेमभावाने त्याने भक्तांचे अंतरंग व्यापून टाकले आहेत. हाच माझ्याही मनाचा ओलावा आहे. मला वाटते माझ्या इंद्रियांनी तुझ्या नामाचे दोहन करावे. अविचाराने वागणारे लोक संसारात गुरफटले आहेत. आता देवा तुझे माझे एकपण होऊ दे व तू सिंह होऊन माझा प्रपंच नष्ट कर. माझे नीलवर्ण पिता व रखुमाईचे पती यांना प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग मला निवृत्तीने सांगितला आहे असे माऊली सांगतात. परमानंद व लावण्याचा सागर असलेल्या कृष्णाकडे नर नारी अंतरातून लक्ष देऊन पाहतात. त्याच्या सुमधुर वेणुवादनाने संपूर्ण त्रिभुवन कोंदाटून गेले आहे व त्यामुळे त्याला भेटायला मी उतावीळ आहे. जो ब्रह्मविद्येचा पुतळा आहे तो गायी राखत आहे. ही लीला वेद व श्रुतींनाही कळत नाही. जो या जगताचा राजा आहे, जो सर्व प्रकारच्या तापाचे हरण करतो, तो गोपवेश करून गोधन राखत आहे. यदुकुळातील त्या यादवाने आपल्या मुख कमलाने मोहित करून त्या गोपांना रासक्रीडा करायला लावली व त्यांचा उद्धार केला. माझे पिता व रखुमाई पती व माझे गुरु निवृत्तीनाथ असे दाता आहेत की क्षणात आपल्या भक्तांना अभय देतात असे माऊली सांगतात. काय सांगू, ते गोपवेशातील सावळे परब्रह्म माझ्या हृदय कमळात स्थिरावले आहे. काया वाचा मनाने त्याला पाहायला गेले तर नवल झाले. ते निर्गुण असल्याचे जाणवले. त्यामुळे फक्त तुझ्या नामरूपाची गोडी धरून फक्त तुझ्यावर इतर ठिकाणी न जाता विसंबलो आहे. या जगडंबर प्रपंचाचे तुला भान नाही, आवड नाही, तरी तो तू भोगत असतोस हे समजत नाही. हे सगुण रूप ओढून घेतलेले रूप तुलाच कळत नाही. त्याचे वर्णन कसे करायचे हे सुचत नाही. त्याकरिता सगुणाच्या सहाय्याने तुझे निर्गुण स्वरूप जाणावयास वाटत आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे उदार आहेत. त्यांच्यापाशी त्रिशुद्धी असून सर्व गुण असून गुणातीत ही तेच आहेत अशी खूण निवृत्तीनाथांनी दाखवली. माझी चिंता तोडली असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्णा, तुम्ही प्रत्यक्ष मदनच आहात. ते डोळ्याची तृप्ती न करणारे रूप आहे. त्याला उपमा देण्यास सुंदर स्त्रीचे रूपक वेदांनी वापरले तरी ते वेडे ठरले. या गोजिऱ्या रूपावर गोपी मोहित झाल्या व विदेहाला पोहोचल्या. त्याचा विचार करणे वेदांनाही जमले नाही. अशा रीतीने गोपी व त्याची सायुज्यता झाली. तेथे दृश्यपण संपले. जसे सोने अलंकारात लुप्त झाले तेथे फक्त परमार्थ राहिला. जसे तत्वपणाचे सामरस्य होते तेथे सगळे जाऊन तो एकटा उरतो. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे सर्व नक्षत्र तारांगणात लोप पावून एकटे उरतात असे माऊली सांगतात. हा श्रीकृष्ण आमच्या सोबती असून त्याच्या मुरलीच्या छंदाने आम्ही आनंदित होतो. आमच्या भक्तीच्या प्रेमाने हा श्रीहरी आनंदाने नाचत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्तीदासाला प्रिय असणारा हा श्रीकृष्ण पावा वाजवून त्याच्या नादात बेहोश होऊन नाचतो असे माऊली सांगतात. त्या विठ्ठल देवाला आळवल्यामुळे वृंदावनाला आनंद झाला. ते गोपाळ त्या विठ्ठलाला आनंदाने आळवीत आहेत. निवृत्तीदास मी हे सर्व भक्तांचे त्या विठ्ठलाला आळवणे पाहून आनंदित झालो आहे असे माऊली सांगतात. काळ्या रात्रीचा चंद्र जणू अंगावर काळी ओढणी घेतल्यासारखा सोंग करून तो कृष्ण त्याचे शुद्ध रूप सीमित करतो हे नवल आहे.
मेघासारखे काळेपण कसे सावरू, ते सुनिळत्व व काळेपण वेगळे कसे करू, हा नवलाव आहे. आता धिटाईने तुला पाहता मला दुसरे काही स्मरत नाही, तेव्हा तुझे गाराणे कसे घालू. तुझ्यामुळे यमुनेचे पाणी हे काळे झाले आहे. योगी तुझ्यामुळे परमसुखाचे सुख शून्यात जाऊन साधत असतात व त्यामुळे आनंदून त्या काळेपणात कल्लोळ करतात व त्या काळेपणात मीही द्वैत हरवून बसले आहे. असे हे चैतन्य सुख माझ्या डोळ्यांच्या दृष्टीला लाभले व हे नेत्र उन्मनी लागले. जगापासून तटस्थता प्राप्त झाली व तो व मी एवढेच जाणवले. हा सर्वांगाचा प्रत्यय पाहून मुनींची मने त्याच्या स्वरूपात मिळाली. हा तोच रखुमाईचा पती पाहून परत येणे जाणे घडणार नाही असे माऊली सांगतात. हे गोपाळा, तुला त्रास होणार नाही अशा रीतीने पाऊल टाकून नाच. तसा नाचलास म्हणजे आम्हा सगळ्यांना चिदानंद सुख होईल. तुझ्या नाचण्यात रंग आला म्हणजेच आम्हास फार आनंद आहे. तुझा आनंद त्रिगुणातीत विश्वव्यापक प्रकाशमान आदी मध्यरहित असा आहे. तो तुझ्या नाचण्याने आम्हाला मिळेल. विषय सुखापासून वृत्ती परत फिरून तुझ्या रंगात रंगली म्हणजे तुझा आनंद त्या वृत्तीला मिळतो. ती आनंदमय वृत्ती ही मुरली म्हणजे स्वरूपभूत चिदानंद शिल्लक राहतो. तोच रखुमादेवीवर बाप श्री विठ्ठल आहे असे माऊली सांगतात. तुझ्या कपाळी कोटी चंद्राचा प्रकाश आहे. हे कमल नयना, तू आम्हाला तुझे हास्य दाखव. हे कृष्णा, तू जरा हाल व डोल व घडीभर तरी आमच्याबरोबर आमचे हित तुझे ज्ञान कर. माझे पिता व रखुमाई पती श्री विठ्ठल उभे राहून कशा बाया हलवतात ते पहा. त्या श्रीकृष्ण परमात्म्याला काय वर्णावे. त्या परमात्म्याचे अंग म्हणजे कोवळ्या ठुसठुसीत म्हणजे पाणीदार व मनाला वेध लावण्यासारखे मोत्यांचा शृंगार घडविल्यासारखे आहे. असा तो सूर नर म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा रथात बसून क्रीडा करीत आहे. ते त्याचे ऐश्वर पाहून साक्षात शंकरही वेडावून गेले आहेत. त्याकडे पाहताच त्याच्या प्राप्तीची युक्ती काय हे कळेनासे होऊन ती प्राप्त करून घेण्याची वासनाच नाहीशी झाली. सर्व कला पद्मासन घालून त्या कृष्ण स्वरूपात बसल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीरायांना विचारतात, ज्याच्या दर्शनाने भगवान शंकर वेडे झाले तोच हा श्रीकृष्ण परमात्मा ना. निवृत्तीरूप जो श्रीकृष्ण परमात्मा त्याची भेट झाली म्हणजे दर्शन झाले असे माऊली सांगतात. पावा वाजवताना कृष्णाला पाहून ते गोपाळ तल्लीन होऊन आनंदाने नाचायला लागले. स्वतः तो हरी यमुना तीरी गायी चारताना पाहून ते गोपाळ त्याच्या नामाचा गजर करू लागले. त्या आनंदात ते सर्व गोपाळ नाचत असताना तो पेंद्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे व हे पाहून चरताना ठिकठिकाणी उभ्या गोमातांना तो हरी घाईने वळू लागला आहे. माझ्यासाठी चिरंजीव असलेला तो परमात्मा त्या गोपाळांना प्रेम भक्तीने रंजवित आहे असे माऊली सांगतात. निराकार स्वरूप परमात्मा हाच कोणी एक पाळणा त्यामध्ये जीवरूपी बालक निजविले. त्याला आत्मविस्मृतीची झोप लागली व ते हा जनकू हे माता आम्ही गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना अशा तऱ्हेचे बरळू लागला. अशा वेळी श्री गुरुरूपी माऊली तेथे येऊन पाळणा हलवून जो म्हणजे जागा हो असे म्हणून झोके देऊ लागले आणि त्या गाण्यांमध्ये चिदाकाश रूपी पाळण्यात चिदाकाश रूप होऊन झोप घे. त्या 21 तत्वात गुरपटून निजलेल्या बालकाला 14 विद्यारूपी शब्दांनी हलवून आत्मस्वरूपाविषयी जागे केले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल त्यांनी आपल्या स्वरूपांच्या ठिकाणी त्याला स्वस्वरूप केले. वास्तविक झोपेमध्ये जसे जीवाला दुसरे काही कळत नाही त्याप्रमाणे पंढरीरायांनी त्या जीवरूपी बालकाला आपल्या स्वरूपाशिवाय इतर कशाचेही भान राहू दिले नाही असे माऊली सांगतात. आता तुम्हाला पाळण्याचा प्रकार सांगतो. त्या परमात्मरूपी पाळण्यात सानुले म्हणजे परिच्छिन्न भाग घेतलेला जीव वास्तविक आत्मदृष्टीने त्याच्या ठिकाणी देहादिकांचा संबंध नसताना उगीच ओरडतो. वास्तविक आत्मस्वरूपाला बाप नाही, आई नाही व बालकपणाही नाही अशा आल्याची सिद्धी माझेपणा नसेल तर होते. अशा स्वरूपाच्या बालकाला आत्मरूप प्रतीतीचे तेल लावून वैराग्याचे स्नान घातले आणि विचारांच्या सुंदर वस्त्रांनी पुसिले.
तेव्हा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचा अनुभव घेते झाले व त्यामुळे ते बाळ परमात्म रूपाला प्राप्त झाले असे माऊली सांगतात. 18 दिगंती म्हणजे 18 पुराणाचा शोध करून एक पाळणा आणला आणि त्यात निर्गुण बाळ परमात्मा निजले. बाळाजवळ कोणी एक नाही. अंगुष्ठ मात्र म्हणजे स्वरूपानंद घेऊन निरालंब स्थितीत निजले आहे. ज्या निरालंब स्थितीत बाळक निजले आहे त्याचे चिंतन करून त्याला आळव. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याच्या स्वरूपाशिवाय आरंभी किंवा अंती मला दुसरी गती नाही असे माऊली सांगतात. ज्या स्थूल देहामध्ये 5 कोश म्हणा किंवा पंचप्राण म्हणा व 9 खिडक्या 9 द्वारे अशा पाळण्यात परमात्मा आत्मरूपाने निजला आहे. आणखी 21,000 श्वासोश्वास हे ओंकार घालीत आहेत आणि ज्या आपल्या ज्ञानस्वरूपाने मायेचा नाश केला त्या ज्ञानस्वरूपांच्या ठिकाणी कोणताच आत्मभाव नाही. इतकेच नाही तर निरंजन परमात्म रूपाचाही भाव नाही. त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी निशब्दरूपी शब्द उत्पन्न होतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते या बालकाला घेऊन म्हणजे अनात्मभावाने मारून आत्मभावाने जिवंत राहिला असे माऊली सांगतात. ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया नाही किंवा निरशून्य म्हणजे मायेचा अभावही नाही अशा रीतीने जे परमात्म स्वरूप हाच कोणी एक पाळणा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे. परमात्म स्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यात निजणारा परमात्म स्वरूपच पाहिजे. म्हणून जातीरहित उत्पन्न झालेले बाळक निजलेले आहे. त्या ठिकाणी त्या पाळण्याला जोके देणारी त्याची मायही कोणी नाही. परमात्म स्वरूपांचा पाळणा हे रूपक असून त्या पाळण्यात निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षु या रूपकाने आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ठिकाणी पाळणा नाही. अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बाळक होऊन म्हणजे मुमुक्षु होऊन पहुडलो असे माऊली सांगतात. परमात्म स्वरूपाचे वर्णन काय करावे? चिंतन करता त्या चिंतनात तो आवरत नाही. त्याचे माप करावयाला गेले तर तो होत नाही. त्याच्या गुणाचे वर्णन करता येत नाही. त्यामुळे बहिर्मुख असलेली दृष्टी अंतर्मुख करून तो कृष्णवर्णाचा जगज्जेठी श्रीकृष्ण परमात्मा पाहिला. तो पहा वेणी असलेला पाठीकडच्या बाजूने कसा दिसतो तो. त्याच्या गुणांच्या चिंतनानेच कसे द्वैत प्राप्त होते ते पहा. त्यामुळे माझे मन आता परमात्म रूप झाले. ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी आणि वेद लय पावतात अशा चक्रपाणी श्रीकृष्णाचे वर्णन कसे करू? 12 मंडले म्हणजे 12 सूर्य यांच्या तेजापेक्षा जास्त तेजस्वी असणारे श्रीकृष्णाचे रूपडे मी पाहिले. त्याच्या स्वरूपाची प्राप्ती अनुमानाने होत नाही. कारण साक्षात श्रुती नाही तो कळत नाही. त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी किती मोठेपणा आहे म्हणून सांगावे. त्याच्या ठिकाणी मनाने बुडी दिली, 10 इंद्रिये हरपली, सांख्याने कल्पना केल्याप्रमाणे 24 तत्वेही मावळून गेली म्हणजे त्याच्या स्वरूपात सर्व त्रैलोक्याचा लोप झाला. असा परमात्मा भक्तांच्या संतोषाकरिता काळे वर्णाचे घोंगडे पांघरून घेऊन रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलांनी मला देहभावापासून उघडे केले म्हणजे ब्रह्मरूप केले असे माऊली सांगतात. रात्रंदिवस मनात चिंता वाहतो की सर्वत्र परिपूर्ण जो परमात्मा केशव तोच मी होईन. तसा झालो म्हणजे किरजट म्हणजे घाणेरडे देहात्मभावाचे फाटके घोंगडे ते कसे राहणार? त्याचा नाश झाला असता त्या केशवरूप धड घोंगड्याचा मी भोग घेईन. उत्तम घोंगडे घेण्यास साधन संपत्तीच नसली तर जीवाला फार कष्ट भोगावे लागतात. कारण चांगले घोंगडे नसल्यामुळे उघडा देहात्मभाव असतो. त्यामुळे कष्टरूपी थंडी फार वाजते. याकरता बाह्य प्रवृत्ती टाकून मन मागे फिरले तर ते रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल मोठे दाता असल्यामुळे ऐक्यभावाचे घोंगडे देईल असे माऊली सांगतात. तुझे ऐक्यबोधाचे घोंगडे फार चांगले आहे. त्या ऐक्यबोधाच्या दृष्टीने दुजेपणाचे भान अमंगळ आहे. दडूत म्हणजे ऐक्यबोधाचे हे मोठे घोंगडे आणि माझे देहात्मभावाचे किरपटे जळून जाऊ दे अशी विनवणी केल्यामुळे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याने मला दडवता केला म्हणजे परमात्मबोध रूपाने संपन्न केले असे माऊली सांगतात. 84 लक्ष योनी हाच कोणी एक बाजार. त्यात फिरता फिरता म्हणजे जन्म घेता घेता मोठ्या पुण्याईने मला हा मनुष्य देह प्राप्त झाला.
या मनुष्य देहाच्या खेपेला आलो हे फार चांगले झाले, कारण मनुष्य देहातच परमात्मैक्य बोधरूपी सुंदर घोंगडे हाती आले. हे परमात्मरूपी घोंगडे इतके मोठे आहे की ते कोठे मावतच नाही असे मोठे घोंगडे सापडले. असा मनुष्यरूपी शरीराला आल्यामुळे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान करता आले व त्यामुळे माझे मनोरथ परिपूर्ण झाले असे माऊली सांगतात. मला दिलेल्या बोधाच्या घोंगडीला ब्रह्माचा गोंडा लावलेला आहे. ही घोंगडी बाहेर नीट बसायला बाहेर घाला, त्यावर श्रीरंगात रंगलेले संत चरण रुळतील. आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या परमात्म्याच्या रंगात ते घोंगडे रंगविलेले आहे. रखुमाईचे पती श्री विठ्ठलाने हे अमोल घोंगडे मोल न घेताच दिले आहे असे माऊली सांगतात. आम्ही वारकरी पंढरपुरात राहत असून व्यापारी आहोत. हे घोंगडे घेऊन संतांच्या बाजारात गेलो. त्या ठिकाणी त्या घोंगडीचे चांगले मोल झाले. ते मोल म्हणजे श्री विठ्ठलाचे ठिकाणी आम्ही एकरूप झालो. चंद्रभागेच्या काठावर एक घोंगडे बसले आहे. त्याला विटेवर उभे असलेल्या श्री विठ्ठलाची जोडी असून त्यांना एकमेकांची गोडी आहे. अनुभवी पुरुषच हे माझे बोलणे समजतील आणि तेच शहाणे या माझ्या खुणेच्या बोलण्याने संतोष पावतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात. चांगदेवा जे काळे नाही, सावळे नाही, पांढरे नाही, पिवळे नाही, नादबिंदूही नाही, त्याच्याहून जे वेगळे असे काय आहे हे माझे उखाणे तू जाण. जे गोडापेक्षाही गोड, गगनापेक्षा वाढ, 14ही भुवनातल्या जीवाला ज्याची चाड, ते काय आहे ते परमात्म रूप असे चांगदेवाने उत्तर दिले. ते माऊलींनी मानले व त्यांना जसे पाहिजे होते तसे सांगितले. यामुळे जीव परमात्म्याचे तुझ्या ठिकाणी ऐक्य झाले आहे. चांगदेवा हे फार चांगले केलेस असे माऊली ज्ञानदेव सांगतात. निरालंबाच्या ठिकाणी एक अद्वैत पेठ आहे. तेथे अमौलिक एक रूपरहित घोंगडे असून ते मला पंढरीस मिळाले. माझे सर्वस्व हरण करून घेऊन कोणताही उद्देश न ठेवता ते घोंगडे मला दिले. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी हे उत्तम कमविलेले घोंगडे मला दिले खरे, पण काही एक अपकार न करिता माझी अनात्मभावापासून नागवण केली असे माऊली सांगतात. अद्वैताच्या बाजारातून हे परमात्मरूपी अमोलिक आणलेले घोंगडे आम्ही पंढरीस घेतले. हे लांबी रुंदीला परिपूर्ण असून असे दुसरे घोंगडे चराचरात नाही. या रखुमाईचे पती श्री विठ्ठलांनी मला हे घोंगडे नीटपणे पांघरविले आहे असे माऊली सांगतात. अध्यस्त पदार्थाचे ठिकाणी अनंत चित्र विचित्रता असल्यामुळे ती चित्र विचित्रता अधिष्ठानांच्या ठिकाणी प्रतीतीला येते. म्हणून अनेक रंगांचे यथार्थ स्वरूपाचे घोंगडे मला श्री गुरु निवृत्तीरायांनी दिले आहे. चारी पदरांनी हे घोंगडे फार शुद्ध आहे आणि आकाशाप्रमाणे व्यापक आहे याचेच वेद प्रामुख्याने वर्णन करून जीवाकडून तेच पांघुरवितो. हे सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या त्या रखुमाईचा वर जो श्री विठ्ठल त्याचे अंगच आहे असे माऊली सांगतात. निरंजन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी इंद्रियरूपी गाय चरू लागली असता तेथे एक निर्गुण घोंगडे प्राप्त झाले. त्याच स्थितीत निर्गुण घोंगडे घेण्यासही म्हणजे निर्गुण भाव परत करण्यासही प्रतिबंध होऊन निर्गुण भावाचे घोंगडे हिरून घेतले, म्हणजे निर्गुण भावही काढून टाकला आणि माझे जीवित्व बुडविले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी माझे घोंगडे हिसकावून घेतले, एवढे काम केले असे माऊली सांगतात. या घोंगड्याला ब्रह्मज्ञानाचा गोंडा लावला असून तो चौथ्या पुरुषार्थाला कारण झाला. त्यामुळे अमर्यादित भावाने भटकणाऱ्या मनाला पांघरविले आहे. ते 4 हाताहून अधिक आहे, म्हणजे चतुर्भुज विष्णूहून वेगळे आहे. तसेच 2 हातांच्या मानवाहून ही वेगळे आहे. अशा तऱ्हेचे हे सुंदर घोंगडे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याने मला पांघरण्यास दिले असे माऊली सांगतात. या परमात्मा बोधरूपी घोंगड्याची गोष्ट अशी आहे की हे घोंगडे एक पांडुरंग रायच पांघरत असतो. भगवंताने हे घोंगडे गायी चारत असता पांघरले होते. मला मात्र प्रथमच त्याने हे चवाळे पांघरण्यास दिले, म्हणजे परमात्मा बोध प्रथमच दिला. नंतर ते घोंगडे त्या श्रीकृष्णाने माझ्याकडून काढून घेतले, म्हणजे मला परमात्मा बोध झाला आहे अशा तऱ्हेचा माझ्या ठिकाणचा अभिमानही काढून टाकला. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच सद्गुरू असून त्याने एकांतामध्ये मला हे बोधरूपी घोंगडे
पांघरण्यास दिले असे माऊली सांगतात. बाप म्हणजे धन्य धन्य श्री गुरु निवृत्तीरायांनी निर्गुण गोंगळे म्हणजे निर्गुण परमात्म्याचे पांघरून आणले आणि मला पांघरविले. चौघे चारी पदर म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे ज्याचे पदर आहेत तेच सारासार विचारांनी निर्गुण पांघरून झाले. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझ्या या 4 देहात असलेले जीणे नाहीसे करून उघडे केले म्हणजे परमात्म रूप केले असे माऊली सांगतात. हे विठोबाराया, तू माझा स्वामी आहेस म्हणजे सेव्य आहेस आणि मी तुझी सेवा करणारा एक दीन रंक आहे. स्वामीपणा व रंकपणा हा उपाधी दृष्टीने असला तरी जीव ब्रह्मैक्य बोधाच्या दृष्टीने पाहिले तर तुझ्या माझ्या स्वरूपामध्ये भेद मुळीच नाही. याकरिता मी तू पण हे द्वैत पलीकडे सारून ब्रह्मात्मैक्य बोधाचे एकच घोंगडे आपण पांघरू. अशा बोधाने हे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तुमच्या पायाला मी वेळोवेळा लागेन असे माऊली सांगतात. जाणारे नाशिवंत देहादी अनात्म पदार्थ हे निज म्हणजे स्वकीय आत्मस्वरूप नव्हेत, म्हणून स्वकीय आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता तुझी विनवणी करीत आहे. स्थूल देहाचा विचार करीत असता तो तर गेलाच, पण त्याचे बरोबर दुसरे लिंग शरीरही गेले. तिसरे जे कारण शरीर म्हणजे स्वस्वरूपाचे अज्ञान ते कुणीकडे गेले याचा पत्ताही नाही. चौथे महाकारण शरीर तेही नाही. या सर्वांचा लय रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांचे चरणी झाला असे माऊली सांगतात. पाईक म्हणजे सेवक होऊन स्वामीपणा प्राप्त करून घेतो. तथापि स्वामी आणि सेवक हा भाव कायम राहतोच. स्वामीपणा किंवा सेवकपणा हे सापेक्ष आहेत. म्हणजे स्वामीपणा असला तरच सेवकपणा असणार आणि सेवकपणा असेल तरच स्वामीचे स्वामीपण. पण ऐक्य भावाचा निश्चय होऊन देवभक्तांमध्ये स्वामी सेवकपणा कसा नांदत आहे याची खूण देवच जाणतो. लौकिकदृष्ट्या विचार केला तर सेवक काय स्वामी होईल का स्वामी सेवक होईल? दोघांमध्ये ऐक्य निश्चित झाले असता स्वामी सेवकपणा हा द्वैत भाव राहत नाही. धन्याचे काम सेवकपणा पत्करून चांगले केले असता त्याचे कौतुकच होते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना भजले असता पाईक जपाईकपणाने असला तरी माझे मालक निवृत्तीराय आहेत असे माऊली सांगतात. सतचित आनंद या रूपाने श्रीकृष्ण परमात्मा एकटा एकच असता आपल्या दोन्ही मातेस आनंद देण्याकरिता आपण दुसरा झाला. त्या दोघींनी दोघा कृष्णास कडेवर घेऊन खेळू लागल्या आणि मोठ्या आश्चर्याने एकमेकीस म्हणतात की आज माझ्या कडेवर तान्हा आणि तुझ्या कडेवरही कान्हा, काय चमत्कार आहे. माझे पिता व रखुमादेवीवर जे त्रैलोक्याचे जीवन आहेत ते श्रीकृष्ण आम्हास आवडतात अशा त्या दोघी एकमेकीस म्हणत आहेत असे माऊली सांगतात. तुझ्याशी ऐक्यभावाने असणाऱ्या पाईकपणाचे मोलच नाही. तू काय देणार? येऊन जाऊन देणार काही भोग्य पदार्थ, ते तर मी मुळीच मागत नाही. तू देणार काय आणि न देणार काय हा तुझा पाईक तुझ्या स्वरूप प्राप्तीशिवाय दुसरे काहीच मागत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या पायाची आनंदाने सेवा करणारा पाईक त्याला मोलच नाही असे माऊली सांगतात. हे श्री विठ्ठला, मोल घेऊन तुझी सेवा करणारे पुष्कळ सेवक असतील, परंतु मी मात्र तसा सेवक नव्हे. मी तुझ्याजवळ इनाम मागत नाही, पगार मागत नाही किंवा निर्वाहाला सुद्धा काही मागत नाही. फक्त मला सेवकपणा द्यावा एवढेच मागणे आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तुमची प्राप्ती अशा पाईकपणानेच मला झाली असे माऊली सांगतात. भगवत भक्त देहाला कष्ट देऊन जीवाभावाने भगवंताची सेवा करतात, म्हणूनच तो भगवान त्यांच्या हाती येतो. म्हणजे ते भक्त भगवत स्वरूप होतात. ते भक्त जरी भगवत स्वरूप झाले तरी देह असेपर्यंत आपण त्या भगवंताचे सेवक आहोत हे ते विसरत नाहीत. मीच होऊनी पांडवा करीती माझी सेवा, याप्रमाणे ते सेवा करीतच असतात. अशी जरी सेवा करीत असले तरी त्यांच्या ठिकाणी आपण सेवक आहोत अशा तऱ्हेचा अभिमान राहत नाही, कारण ते एका भगवंताशिवाय दुसरे काही जाणत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनाच मी खरा स्वामी केला असे माऊली सांगतात. आपल्या यथार्थ आत्मस्वरूपाविषयी नित्य जागृती ठेवली तर आपले निज म्हणजे यथार्थ परमात्मा स्वरूप आपल्या हाती आले. मग सेवक म्हणून घेण्यास
संकोच वाटतो. परमात्मा अमुक स्वरूपाचा आहे, तमुक स्वरूपाचा आहे असे त्याच्याविषयी काही बोलता येत नाही, कारण तो शब्दाचा विषय नाही. अशा परमात्म्याचा मी पाईक आहे हे म्हणणेच उणेपणाचे आहे. लौकिक भागात शुद्ध बुद्धीचा सेवक आणि विचारवंत धनी यांचा व्यवहार असाच असतो. आत्मस्वरूपाच्या विस्मृतीत जीव निजलेला होता, तो आत्मस्वरूपाच्या जागृतीत आला म्हणजे स्वामींनी त्याला आपल्या स्वरूपाशी एकरूप केले. अर्थात स्वामी रूप झाल्यामुळे त्याचा सेवकपणा गेला. तो स्वामी श्री गुरुरायांनी एका बोलात निवांत करून ठेविला. आता स्वामीजवळ मागावयाचे म्हणून सर्व खुंटले, कारण न मागताच त्याच्याकडून त्याचे परमात्म स्वरूप जाणवले. परमात्म रूप धनी जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांच्या प्रसादाने परमात्म्याशी अभिन्न होऊनही सेवकपणाने उरला आहे असे माऊली सांगतात. हमामा नावाचा एक प्रकारचा मुलाचा खेळ असून त्यामध्ये घुमरी नावाचे एक प्रकारचे वाद्य वाजवित असतात. आता आपण हमामा म्हणजे मी आणि आम्ही, हम म्हणजे मी, आमा म्हणजे आम्ही असा खेळ खेळत आहोत. त्या खेळात घुमरी म्हणजे धुंदी तिचा घुमधुमाट काढून आपल्या कानावर येत आहे. ही घुमरी रानात म्हणजे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी घालू. रानामध्ये फार शीतल छाया आहे. रान म्हणजे परमात्म स्वरूप असून परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गेले असता देहादिक भाव हे कार्यरूपाने मायाच आहेत. ती तुझी माया आता मेली म्हणून समज. अरे, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गेलो म्हणजे मायेचे घर फार दूर राहिले आणि त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात भेद कोठे शिल्लक राहिला. तू मी असा द्वैतभाव नसता तू माझ्याशी खेळण्याचे झुंज मांडले आहेस. त्यात अहंकार नष्ट होतो, कल्पना समूळ जाते. कल्पना गळून पाहिले तर चित्तवृत्ती कान्होबाच्या चरणी लीन राहते. असा तो कान्हा श्रीकृष्ण दृष्टीने पहा, म्हणजे तू आणि मी अशा द्वैतभावाला मिठी पडेल. नुसती शब्दाने मिठी म्हणू नकोस, तर मिठी म्हणजे ऐक्य करून पाहू लागलास तर आता त्या एका परमात्म्याशिवाय कोठे राहशील. हा विचार सुटला तर तुझ्यापासून उत्पन्न झालेला लेख म्हणजे अहंकार, तो गायी म्हणजे इंद्रिय राखू लागला तर त्या अहंकाराचा बाप जो जीव तो गोरस चाकतो म्हणजे विषयभोग घेतो. त्या विषयभोगामुळे जी गोडी उत्पन्न होते तीच या जीवाला फासा आहे रे. तो फासा तू सोडून टाक. तुला आणखी एक गोष्ट सांगतो, ती ऐक. मनात राग धरू नकोस, कारण मनात राग म्हणजे क्रोध उत्पन्न झाल्याने इच्छित कामाचा नाश होतो, अहंकार वाढतो. ह्या अहंकाराने रावणाचे डोळे फाडले, भयाने कंस पळू लागला. पळता पळता कृष्ण पाठीस लागून कृष्णाने त्यास मारले. मी सांगितलेली ही गोष्ट तिचा विचार कर. पोरा, संतांना मानेल अशी गोष्ट बोल. ती गोष्ट म्हणजे एवढीच की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याचे जर ध्यान करशील तर वर सांगितलेल्या परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाच्या गावाला जाशील असे माऊली सांगतात. प्रपंचाचा खोटा चाळा सोडून दे. देहाभिमानाचा तुझा खोटा चाळा आहे, त्यामुळे काळ नाश करतो. परंतु त्या देहाभिमानाचे टाळके फोडून बाद कर, म्हणजे तुझा नाश करणाऱ्या काळाला वाकुल्या दाखव. हमामा रे पोरा हमामा, हमामा रे पोरा हमामा. हमामा घाल, हमामा घालू लागले असता अंगात वारे भरते. त्या वाऱ्याच्या नादाने रानातील चारा खाते. तो खाण्याकरिता आपल्या वरल्या दाराने म्हणजे कामी मुखाच्या दाराने वरती जाऊ चांगल्या रीतीने हमामा घाल. खोटे बोलणे टाकून दे. असे केले म्हणजे हा कान्होबा मोठा बलवान आहे, तो आपल्याशी तुझे ऐक्य करून घेईल. असे झाले म्हणजे मग कोठे जाशील. हमामा अशा सोयीने घाल की ज्याच्या दोन्ही बाजू सांभाळल्या जातील. परमात्मा स्वरूपाविषयी एक नेम करून तू राहिलास तेथे फार सुख आहे. हमाम्याचे नादाने पोरे हात नाचवून तोंडाने काही आवाज करीत असतात, परंतु या हमाम्यात अनुहात ध्वनीची गर्जना होते. तोच नाद वाजत असतो. ज्याच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट शोभत आहे असा जो माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल राय स्वरूपांच्या ठिकाणी हा हमामा नावाचा खेळ घालावयाचा आहे असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगांच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.